102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. CP Grams, centralized public grievance redressal and monitoring system. ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल। CP ग्राम्स एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों की जवाबदेही सुनिश्चित करती है। CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह। आज ही लॉग इन करें CP Grams। सच्चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलनाचं भव्य आयोजन यवतमाळ इथं 10 मे 2026 रोजी पूर्णतः मोफत, कुठलेही नोंदणी शुल्क नाही। शिवाय वर वधूंना कपडे, संसारोपयोगी भांडी, वधूला 1 ग्रॅम सोन्यासह मंगळसूत्र, पाहुण्यांची भोजन व्यवस्था। नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर नंदुरकर विद्यालय यवतमाळ, मोबाईल 90 114 62 777 किंवा 80 871 26 775। प्रसारित करीत आहोत रविवार विशेष कार्यक्रम ग्रामायण। ग्रामायण ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं ग्रामायण या रविवारच्या विशेष कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, 4 जानेवारी हा दिवस ब्रेल लिपीचा आविष्कार करणारे लुईस ब्रेल यांचा जन्मदिवस आहे। लुईस ब्रेल यांनी एक अशा प्रकारची लिपी शोधून काढली ज्यामुळे नेत्रहीन व्यक्तींना लिहिता वाचता यायला लागलं। हा एक मोठा आविष्कार होता। तर आजच्या या दिवशी ऐकूया लुईस ब्रेल यांची ब्रेल लिपी याविषयी वेदज्योती गव्हाळे, विशेष शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रीय शाळा घाटाणा, पंचायत समिती यवतमाळ यांनी दिलेली ही माहिती। आज जागतिक लुई ब्रेल दिन आहे। सर्वप्रथम लुईस ब्रेल यांना विनम्र अभिवादन करूया। अज्ञानाच्या अंधारातून स्पर्शाच्या माध्यमातून ज्यांनी दिव्यांग बंधू भगिनीच्या आयुष्यामध्ये अमूल्याग्र अशी क्रांती आणली, अशा क्रांतीसूर्याच्या जयंतीनिमित्त आपण लुई ब्रेल्स यांचे योगदान, त्यांचा परिचय करणार आहोत। 4 जानेवारी 1809 ते 6 जानेवारी 1852 हा यांचा कालखंड। फ्रान्समधील कुप्रे या गावी यांचा जन्म झाला। 4 जानेवारी 1809 मध्ये त्यांचा जन्म झाला। हे लुईस ब्रेल यांच्या वडिलांचे नाव सायमन रेने असे होते। ते चर्मकारांचा व्यवसाय करीत होते। साधारणतः 6 वर्षाचे लुई असताना ते खेळत होते आणि खेळता खेळता त्यांच्या हातामध्ये सुईसारखी एक टोकदार हत्यारं आलं आणि त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांना काही त्याची इजा होईल, पण खेळता खेळता चुकून त्यांच्या डोळ्याला लागले आणि काही दिवसातच लुईचा पहिला व नंतर दुसऱ्या डोळ्याची दृष्टी गेली आणि लुई ब्रेल्स हे वयाच्या 8व्या वर्षी असताना पूर्णपणे दृष्टी त्यांची गेली। अर्थात हा फार मोठा धक्का सायमन रेने यांच्यावर होता। त्यांनी स्वतःला सावरले व त्यांनी निर्धार केला की आपल्या मुलाला मोठं करायचं, त्याला त्याच्या पायावर उभं करायचं।
यासाठी त्यांनी लुईस शाळेत टाकले. लुईस शाळेत जाऊ लागले. अर्थात शिक्षणामध्ये असंख्य अडचणी होत्याच. लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये ब्रेल त्यांच्यावरती विचार करू लागले की काय करता येईल आपल्याला, याच्यामध्ये काही मार्ग काढता येईल का. काही वर्षात त्यांची इंग्लंडमध्ये चार्ल्स बार्बियर या सैनिकी अधिकाऱ्याबरोबर भेट झाली. तेव्हा चार्ल्स बार्बियर यांनी ब्रेल यांना एक स्पर्शलिपी दाखविली. अर्थात त्याला डॉट सैन्यामध्ये त्यावेळी गुप्त भाषा म्हणजे रात्रीच्या वेळी संदेश देण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. 14 टिंबाची लिपी तीही 6 टिंबामध्ये आणून बोटाच्या पहिल्या पेरामध्ये कसे बसविता येईल याचे संशोधन लुई ब्रेल यांनी केले. संशोधन करत असताना त्यांना बऱ्याच अडचणी आल्या, परंतु त्यांनी त्या 6 टिंबाच्या 63 अशी आपली बाराखडी त्यांनी तयार केली. त्याचबरोबर त्यांनी संगीत आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये पण ब्रेल लिपीचा उपयोग कसा करता येईल यावर शोध घेऊन त्यांनी त्याचा संशोधन करून यामध्ये पण गणित आणि विज्ञानामध्ये पण ब्रेल लिपी लिहिता येत आहे. लुई ब्रेल्स आज आधुनिक कॉम्प्युटर युगामध्ये ब्रेल लिपीच्या आधारावर विविध प्रकारचे ॲप्लिकेशन टूल्सचे निर्माण झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कम्प्युटर, ब्रेल प्रेस, ब्रेल ट्रान्सलेशन सॉफ्टवेअर याचा दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लाभदायी होऊ शकतो. लुईस ब्रेल यांच्या अनमोल देणगीमुळे आज असंख्य दिव्यांग बंधू भगिनी शिकले, मोठे झाले, स्वतःच्या पायावर उभे राहिले. उत्तम व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, बँकर्स आणि विद्यापीठ, रेल्वे, शाळा सर्व ठिकाणी ते नोकरी करू लागले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आले. आज भारतामध्ये असे प्रभावी व्यक्तिमत्व आहे जे पूर्णतः दृष्टीहीन असूनसुद्धा विविध क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे. यामध्ये उल्लेखनीय रवींद्र जैन संगीतकार व गीतकार आहे. रवींद्र जैन हे जन्मतः दृष्टीहीन होते, परंतु त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात आपली अमिट छाप सोडली. त्यांनी 70 आणि 80च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील त्यांचे संगीत आणि गायन आजही घरोघरी ओळखले जाते. प्रांजल पाटील ह्या पहिल्या दृष्टीहीन महिला IAS अधिकारी आहे. अशा हजारो दिव्यांग तरुणांसाठी त्या यशाचे प्रतीक बनले आहे. भावेश भाटिया हे यशस्वी उद्योजक आहे. यांनी सनराईज कॅन्डल्स नावाची कंपनी स्थापन करून 9,000हून अनेक प्रकारच्या मेणबत्त्या तयार करते. विशेष म्हणजे त्या 10,000हून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून त्यांनी दिला आहे. श्रीकांत बोल्ला हे उद्योजक आहे. श्रीकांत बोल्ला हे जन्मजात दृष्टीहीन होते. त्यांना शालेय जीवनात विज्ञानाचा अभ्यास करण्यापासून रोखले गेले होते, पण त्यांनी कायदेशीर लढाई लढवून यश मिळवले. त्यांची कंपनी पर्यावरणपूर्वक उत्पादनं बनवते. प्रामुख्याने दिव्यांग लोकांना कामाची संधी त्यांनी दिली. त्याच्या या संघर्षावर आधारित श्रीकांत हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. आज आधुनिक कम्प्युटर युगामध्ये ब्रेल लिपीच्या आधारावर विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स टूल्सचे निर्माण झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कम्प्युटर, ब्रेल प्रेस, ब्रेल प्रिंटर, ब्रेल ट्रान्सलेशन सॉफ्टवेअर याचा उपयोग दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लाभदायी होऊ शकतो. अशा दृष्टीहीन विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी
शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, त्याचबरोबर समाजाची संवेदनशील जबाबदारी आहे. आपण अशा उत्साही प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना भारत सरकारची विभिन्न शिष्यवृत्ती आणि रिसर्च फेलोशिपची माहिती देण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय विकासामध्ये दिव्यांग समुदायसुद्धा अमूल्य योगदान प्रदान करण्यात सक्षम ठरेल. जाताना एवढंच म्हणते, विश्वास मत करो अपने हाथ के लकीरों पर, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हात नहीं होते. धन्यवाद. आत्ताच आपण लुईस ब्रेल यांची ब्रेल लिपी याविषयी वेदज्योती श्रीकृष्ण गव्हाळे यांनी दिलेलं भाषण ऐकलं. यानंतरचा भाग येतो मुलाखतीचा, आणि मुलाखतीमध्ये आज आपण ऐकूयात वनशेतीमध्ये मोहोगणी वृक्ष लागवड करणारे शेतकरी आशिष भाऊरावजी राऊत, मुक्काम पोस्ट आसेगाव देवी, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत आता आपण ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण वनशेतीमध्ये महोगनी वृक्षाची लागवड करणारे शेतकरी तसेच पोलीस पाटील आशिष भाऊरावजी राऊत, मुक्काम पोस्ट आसेगाव देवी, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की ते वनशेतीमध्ये महोगनी वृक्षाची लागवड कशा प्रकारे करतात याविषयी. तर सुरुवातीला आशिषजी, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. आशिषजी, तर सुरुवातीला मला हे सांगा की तुम्ही वनशेती का करता? मॅडम, सुरुवातीला मी 2012पासून शेती क्षेत्रामध्ये काम करणं सुरू केलं. 2012पर्यंत माझं एज्युकेशन चालू होतं. 2012 नंतर मी आमचे गावाजवळचे नौशाद सर आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी टरबूजची शेती सुरुवात केली. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचा हा माझा मानस होता. त्यामध्ये मला चांगलं उत्पन्न पण आलं. परंतु दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असं 3 वर्षामध्ये मला लक्षात आलं की 3 वर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये जे उत्पन्न आहे ते ॲव्हरेज लागतं. म्हणजे 1 वर्ष प्रॉफिट, 1 वर्ष लॉस आणि 1 वर्ष ॲव्हरेज, अशा पद्धतीनं हा माझा स्वतःचा अभ्यास होता. मग मी विचार केला की अशाच पद्धतीनं जर आपलं आयुष्य समोर चालत राहिलं तर आपल्याला जसं पाहिजे तसं उत्पन्न घेता येणार नाही. परत माझ्या डोक्यामध्ये सतत चालू असायचं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं, जेणेकरून की सामान्य शेतकऱ्यांना काहीतरी एखादं नवीन ऑप्शन देता आलं पाहिजे. परत यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी भरपूर असल्यामुळं आणि त्यांना वेगळं काहीतरी ऑप्शन नाही, म्हणून शेतीमध्ये जो पारंपरिक पिकं आपण घेतो, तूर, सोयाबीन, कापूस, याला कुठेतरी आपल्याला वाट देता आली पाहिजे. आपल्या माध्यमातून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना त्याचा अभ्यास करता आला पाहिजे, नॉलेज भेटलं पाहिजे, हा माझा मानस होता. म्हणून मी महोगनी वृक्ष लागवडीची त्याचं मी प्लॅनिंग केलं की आपण आपल्या शेतामध्ये महोगनी वृक्ष लागवड करायचं. बरं, सुरुवात अशी झाली की तुमची बाकी इतर परंपरागत शेतीपेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणजे नफा पण मिळाला पाहिजे आणि वेगळंही करता आलं पाहिजे, म्हणून तुम्ही आता वनशेतीमध्ये बोलताना सांगितलं की तुम्ही महोगनी वृक्षाची लागवड केली. बरोबर आहे. बरं, या महोगनी वृक्षाची लागवड केली तुम्ही, तर आतापर्यंत सांगा मला की कशी गुंतवणूक केली आहे तुम्ही, म्हणजे किती गुंतवणूक केलेली आहे? म्हणजे होतंय काय की आपण कोणत्याही वृक्षाची किंवा नॉर्मली आपण पिकाची जरी जेव्हा लागवड करतो तेव्हा आपल्याला पूर्वकल्पना, त्याची माहिती किंवा पूर्वज्ञान असणं फार गरजेचं असतं. तर मग या महोगनी वृक्षाची लागवड करताना तुम्ही ही माहिती, हे ज्ञान किंवा मग हा भांडवली खर्च कसा काय मॅनेज केला? याच्यामध्ये सुरुवातीला बेसिक असं सांगू इच्छितो मी तुम्हाला की माझ्या वडिलाचं असं म्हणणं राहायचं की जर शेतीमध्ये उत्पन्न होत नसणार तर आपल्याला शेतीला एक व्यावसायिक दृष्टीनं पाहावं लागणार. आणि आमची शेती साधारणतः 25 किलोमीटर लांब आहे यवतमाळपासून. मग त्याच्यामध्ये जे व्यावसायिक दृष्टिकोन आपल्याला जोपायचं असेल तर त्यामध्ये भाजीपाला पीक आपल्याला बेस्ट होतं. मग भाजीपाला पिकासाठी मी जे प्रयत्न केले, म्हणजे भरपूर सारी मेहनत मी भाजीपाला पिकामध्ये घेतली. मल्चिंगपासून खूप चांगल्या पद्धतीचं काकडीचं उत्पादन मी घेतलं. परंतु कसं होत होतं की जो मी आताचा अनुभव तुम्हाला सांगितला त्याच पद्धतीनं आपण ॲव्हरेज लागत होतं. नंतर मी असा विचार केला की वृक्ष लागवड करायची. मग वृक्ष लागवड करतो म्हटलं तर आपल्याला शेती गुंतवावं लागतं. जसं फळपीक करतो म्हटलं आपण, तर फळपिकामध्ये एक 5 वर्षानंतर 3 वर्षानंतर चांगलं उत्पन्न येणं सुरू होतं. तोपर्यंत आपल्याला आंतरपीक एवढं स्ट्रॉंगली घेता येत नाही. मग आपण 5 वर्षानंतरचे जे फळपीक घेणार त्यामध्ये जे नॅचरल आपल्या एरियामधलं जे वेदर आहे आपलं विदर्भाचं स्पेशली, जे दिवसाला 48पर्यंत पार करतं आणि रात्रीला खूप मायनसपर्यंत जातं उन्हाळ्याच्या कंडिशनमध्ये, तर त्याच्यामध्ये कसं होते, आपला जो बार आहे, जे फुल पकडण्याची पद्धती असतात, तो बार गळून जातो
त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं उत्पन्न आपल्याला येत नाही. मग मी विचार केला की 3 वर्षापर्यंत जोपासायचं, 3 वर्षानंतर आपल्याला अशाच पद्धतीनं जर हे झालं की आपला लॉस होण्याचे चान्सेस भरपूर राहतात. मग मी असा विचार केला की आपल्याला वनशेती करायची. वनशेतीमध्ये मी सागाचा विचार केला. सागाला कसं होते की सागाला भरपूर सारा डिस्टन्स लागतो, म्हणजे मॅच्युरिटी पिरियड साधारणतः 30 वर्षाचा येतो. त्याच्यानंतर जे तांत्रिक अडचणी आहे त्याच्यामध्ये परमिशन घ्यायच्या ते भरपूर असतात. मग मी त्याला ऑप्शन म्हणून एक मोहगनीचा विचार केला. मोहगनी हे 3 ते 4 पद्धतीने उत्पन्न देणारं पीक आहे. सागाचा विचार केला मी, सागामध्ये एकच पद्धतीने उत्पन्न भेटते. नॉर्मली वनशेतीमध्ये कसं होते की आपल्याला फक्त लाकडाचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने भेटते, पण त्यासाठी वेळ भरपूर लागतो. मग महोगनीसाठी तुम्ही बोलताना सांगितलं की महोगनीसाठी मग परमिशनची गरज नाही का? परमिशनची गरज आहे, पण त्याला तितक्या तांत्रिक अडचणी नाही आहे. बरं. ज्या पद्धतीने आपल्याला सागाच्या तांत्रिक अडचणी आहेत त्या पद्धतीने तितक्या तांत्रिक अडचणी नाही आहेत. त्याला दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं होते की आपण जो विचार करतो तो शॉर्ट टर्म, मिडल टर्म आणि लॉंग टर्म या पद्धतीने शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. आजच्या कंडिशनमध्ये आपण जी शेती करतो, जे आता नॉर्मली आपण सोयाबीनचं उत्पन्न घेतो, सोयाबीनचं उत्पन्न सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण 50% खर्च करतो आणि त्यातलं 50% प्रॉफिट, त्यामध्ये आपण आपली मेहनत पकडत नाही. साधारणतः 30 ते 40 हजार रुपये आपलं उत्पन्न होते, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण शेती करतो म्हटलं तर. परंतु कसं होते की आपण शॉर्ट टर्मचा विचार करणार, मग आपण मिडल टर्मचा कधी विचार करणार? आपलं वय तर वाढत जाणार ना. आपला शेतकरी काय करतो, जास्तीत जास्त फिजिकल काम करतो आणि अशा पद्धतीने तो त्याची पूर्ण फिजिकल ॲक्टिव्हिटी करता करता त्याचं शरीर थकून जाते. मग अशा पद्धतीने जर तो सतत शेतीमध्ये मेहनत करत राहिला तर मिडल टर्ममध्ये त्याला बेनिफिट भेटलं पाहिजे. त्याला काहीतरी एक ऑप्शन असायला पाहिजे. परत काही वर्षानंतर जेव्हा तो एक 40 वर्षाचा 50 वर्षाच्या वय पार करतो त्यावेळेस त्याला आरामाची गरज असते. तर असं आपल्याकडं काहीच नाही आहे, अशी व्यवस्थाच आपल्याकडं नाही आहे की शेतकऱ्याने काही वर्षानंतर आराम करायला हवा. आपल्याकडे हीच व्यवस्था आहे सध्याच्या कंडिशनमध्ये पाहतो आपण की शेतकऱ्यांनी सतत शेती करायला पाहिजे. जोपर्यंत तो शेती करत राहणार तोपर्यंतच त्याला उत्पन्न भेटणार आणि तोपर्यंतच तो त्याचा उदरनिर्वाह भागू शकतो. तर याला एक फाटा देण्याच्या माध्यमातून मी हा विचार केला की आपलं वय सध्याच्या कंडिशनमध्ये आपण एक 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान आहे. इथून आपण जास्तीत जास्त 15 ते 20 वर्ष चांगल्या पद्धतीने मेहनत करू शकतो. त्यानंतर मला मेहनतीची गरज पडली नाही पाहिजे आणि माझ्या शेतामधून त्या जे पीक मी लावलं त्याच्या माध्यमातून मला पीक येत राहिलं पाहिजे, मला उत्पन्न होत राहिलं पाहिजे. अच्छा. आशिषजी, मला सांगा की तुम्ही या महोगनी वृक्षाचं जे लागवड केलेली आहे त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं? म्हणजे नक्की त्यासाठी कोणत्या प्रकारची तुम्ही जमीन वापरली, वातावरण नक्की कसं पाहिजे त्याला, काय सांगाल? मॅडम, आमची नॉर्मली जमीन मुरमाड आहे, म्हणजे आमचं थोडंसं एक उंच भाग येते. तर मुरमाड भागामध्ये कसं होते त्याला ग्रोथ कमी येणार, परंतु लॉंग टर्म पीक असल्यामुळे आपल्याला भरपूर वेळ असतो. त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण वेगवेगळे पद्धती वापरू शकतो. नॅचरली जे काही बेनिफिट्स आहे, नॅचरली जे काही पद्धती आहे, जसं जीवामृत आहे, दशामृत आहे, म्हणजे लॉंग टर्मसाठी आपण चांगल्या पद्धतीने आपलं शेत डेव्हलप करू शकतो. आणि या झाडाची एक विशेषता आहे की त्याला जितकं आपण नॅचरली वे न घेऊ, नॅचरली प्रॅक्टिस करणार त्या पद्धतीने त्याचं डेव्हलपमेंट होणार. परत कसं होते की या झाडाचं एक महत्त्वाचं बेनिफिट आहे की हे 80 ते 90% ऑक्सिजन सोडते. ज्या पद्धतीने पिंपळाचं झाड हे 100% ऑक्सिजन सोडते, त्या पद्धतीनं 80 ते 90% ऑक्सिजन सोडत असल्यामुळं आपला जो एरिया आहे, जे आपलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये ऑक्सिजन लेवल खूप चांगल्या पद्धतीने राहते. आणि त्यामुळं शेतीचा जो कर्ब आहे आपल्या जमिनीचा तो वाढत राहते. म्हणजे कसं होते ॲटोमॅटिक हे झाड आपल्यासाठी त्याची व्यवस्था तयार करून घेत आहे. अच्छा. किती वर्षाची लागवड, म्हणजे किती वर्षाचं पीक आहे हे टोटली 15 वर्षाचं पीक आहे. अच्छा. आता याच्यासाठी आम्ही विचार केला की आता आपण तर करणार की शेतकऱ्यांनी कुठेतरी एक पारंपरिक पिकाला एक फाटा द्यावा आणि पारंपरिक पिकासोबतच, कारण की आपण सध्याची आपली पीक परिस्थिती थांबवू शकत नाही, कारण त्याच्यावर आपला उदरनिर्वाह. जर आपल्या आंतरपीक आपण थांबवायचं नाही आहे, त्याच्यासोबत आपण 10 बाय 10च्या अंतरावर लागवड करायची आहे. 10 बाय 10च्या अंतरावर आपल्याला खूप चांगला स्पेस आपल्याला भेटतो. त्याच्यामुळे कसं होईल, आपलं जे आंतरपीक आहे, मी आता जे बोललो की शॉर्ट टर्म, मिडल टर्म आणि लॉंग टर्मचं प्लॅनिंग आपण करणार आहे. शॉर्ट टर्मच्या प्लॅनिंगमध्ये आपलं जे आंतरपीक आहे ते चालूच राहणार. एक साधारणतः 6 वर्षापर्यंत आपण आंतरपीक घेऊ शकतो. याच्यामध्ये हा सरळ वाढणारं झाड असल्यामुळं हे ब्रँचेस खूप कमी करतं. याचं म्हणजे जे लेवल आहे वाढणे तो सरळ आहे. त्याच्यामध्ये आपण जे आंतरपीक आहे ते कंटिन्यू चालत राहणार आपलं 6 वर्षापर्यंत. त्यामुळं आपलं जे पर्सेंटेज आहे खूप चांगल्या पद्धतीने राहील. आणि 3 वर्षानंतर याचं उत्पन्न सुरू होते. मॅडम, ॲक्च्युली या झाडाचं एक विशेषता मी का म्हटलं की आपण बाकी जे वनशेती करतो त्याच्यापेक्षा आपण महोगनीला का प्रिफर केलं की याचं 3ऱ्याच वर्षी उत्पन्न सुरू, 4थ्या वर्षी उत्पन्न सुरू होते. अच्छा. हां, तर ते आहे कार्बन क्रेडिटचं उत्पन्न.
कार्बन क्रेडिटचं उत्पन्न म्हणजे कसं की या झाडाचं मी आता सांगितलं तुम्हाला की जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडण्याचे हां, ऑक्सिजन आणि जास्त कोणत्याही सोडतं. झाडाची एक विशेषता आहे की ते झाड प्रकाश संश्लेषण क्रिया झाल्यानंतर CO2 इनहेल करतं, आतमध्ये घेतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतं. तर वातावरणातला जितका CO2 हे इनहेल करेल त्या प्रमाणात त्या प्लॉटला आपण कार्बन क्रेडिट मिळवून देतो, शेतकऱ्यांना तो बेनिफिट मिळतो. आता 1000 किलोच्या मापानुसार 1000 किलो बरोबर 1 क्रेडिट्स या हिशोबाने त्या शेतकऱ्याला बेनिफिट मिळेल. म्हणजे आपल्याला 4थ्या वर्षापासून त्याचं उत्पन्न सुरू होईल. बरोबर. याच्यासाठी जागतिक पर्यावरण संस्था क्योटो करार झालेला आहे 1997 मध्ये आणि त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा भेटला पाहिजे. ज्या संस्थेसोबत आपण जोडलेलो आहे महोगनी विश्व ॲग्रो, त्या संस्थेनं आपल्यासोबत करार केलेला आहे आणि त्या संस्थेमार्फत आपल्याला त्या गोष्टीचा बेनिफिट भेटणार आहे. बरं. आशिषजी, मला सांगा की तुम्ही ही जी महोगनीची लागवड केली, या महोगनीच्या लागवडीसाठी तुम्हाला वृक्ष आणावी लागणार, रोपं आणावी लागणार. तर मग ही रोपं तुम्ही कुठून आणलीत? मॅडम, मी याचा थोडासा अभ्यास केला बरं. की जर समजा मी डायरेक्टली कुठनं तरी नर्सरीतनं रोपं आणली आणि त्याची मी लागवड केली तर मला 15 वर्षापर्यंत फक्त रोपाकडे पाहावं लागेल, झाडाकडे पाहावं लागणार आणि मला मार्केट पण तसं मला स्वतः अवेलेबल करून घ्यावं लागणार. बरं. मग मी काय विचार केला की मी जर एखाद्या चांगल्या शाश्वत संस्थेसोबत जोडलो, त्यांच्या माध्यमातून जर मी करार करून घेतला तर मला त्याची एक शाश्वतता भेटेल की 100% या गोष्टीचं बायबॅक होणार. त्या संस्थेमार्फत भरपूर सारे शेतकरी त्यांच्यासोबत जोडले गेले आणि मी पण त्यांच्यासोबत करार केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून मला 4थ्याच वर्षी त्याचं उत्पन्न भेटणं चालू होईल. अच्छा. हा महत्त्वाचा माझ्यासाठी होतं की आपण एका शेतकऱ्याचा मी जर विचार केला की मी एक शेतकरी आहे, मला जागतिक पर्यावरण संस्थेचं कार्बन क्रेडिट भेटायला पाहिजे आणि मी लायबल आहे त्या गोष्टीसाठी. माझ्या शेतामध्ये झाडं आहे, ते ऑक्सिजन सोडतात, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात, परंतु एक शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मी त्या संस्थेसोबत करार केला महोगनी विश्व ॲग्रोसोबत आणि त्यांच्या माध्यमातून मला 4थ्या वर्षी शाश्वत उत्पन्न भेटेल याची मला हमी भेटली. अच्छा. साधारणतः एका एकरसाठी किती रोपं लागतात? एका एकरसाठी 444 रोपं लागतात. एका एकरमध्ये 10 बाय 10च्या अंतरावर आपण लागवड करतो आणि 10 बाय 10च्या अंतरावर आपण काय करतो, थोडंसं एक 3-3 फूट आतमध्ये म्हणजे थोडंसं एक 1.25 एकरपर्यंत आपल्याला क्षेत्र पाहिजे, जेणेकरून आपण जे आपलं वृक्ष खूप मोठं होणार एक साधारणतः 40 फुटापर्यंत, तर आपल्या शेजारच्याला त्याचा त्रास होऊ नये हा आपला दृष्टिकोन राहतं. त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करतो. बरं. मग ही सगळी रोपं बरोबर तग धरतात का, म्हणजे जगतात का एवढे? मॅडम, साधारणतः 10 ते 20% रोपाचं मी पाहिलं की 10 ते 20% मर होतात. मग आपण दुसऱ्या वर्षी ते रिप्लेस करून घेतो, त्या ठिकाणी लावतो. पाण्याची खूप चांगली व्यवस्था पाहिजे, म्हणजे पाणी भरपूर पाहिजे. आणि जर आपलं साधारणतः या जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत जर आपली लागवड झाली तर मॅक्सिमम रोपं जगतात. अच्छा. म्हणजे लागवड नक्की कोणत्या महिन्यात, म्हणजे कोणत्या हंगामात करायची आहे? साधारणतः आपण नोव्हेंबरपर्यंत लागवड करू शकतो. म्हणजे आतापासून? जून महिन्यापासून तर नोव्हेंबरपर्यंत. अच्छा, जून महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत लागवड करायची आहे. मग नंतर पाण्याचंच क्षेत्र पाहिजे आहे. ओलिताचं क्षेत्र पाहिजे ज्याला आपण पाणी देऊ शकतो. बरं. तुम्ही तुमच्या शेतामध्ये महोगनी वृक्षाची लागवड केलेली आहे. साधारणतः झाड किती मोठं झालंय आता? साधारणतः एक 10 ते 12 फुटापर्यंत झाड झालं आहे. अच्छा. माझी लागवड ऑगस्ट महिन्यामध्ये 21 मध्ये लागवड झाली. अच्छा, 2021 मध्ये. आतापर्यंत काय फरक पडलाय झाडांवर, म्हणजे तुमचा अनुभव सांगा थोडक्यात. आता कसं आहे, नॉर्मली मी जसं पाहिलं आपल्याकडे हीट भरपूर आहे. बरोबर. हीट भरपूर असल्यामुळे मला सर्वात मोठा डाऊट्स होता की आता जर हीट इतकी मोठ्या प्रमाणात राहते, इतकी मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट राहते की जेणेकरून ते झाड जळू शकते, पण तसं झालं नाही. पाण्याची एक मुबलकता होती काही प्रमाणात, ते जसं आता इलेक्ट्रिसिटी नव्हती त्या कंडिशनमध्ये पाहिलं मी, पण झाडानं तग धरला. हे महत्त्वाचं होतं की आपला एक तर मुरमाड भाग होता, म्हणजे ॲक्च्युली ते जमीन पाणी धरून ठेवत नाही, त्याच्यामध्ये लाईनचं लपंडाव चालू राहतो. आणि म्हणून मी असं सांगू शकतो शेतकऱ्याला की आपला जो भाग आहे, यवतमाळ जिल्ह्याचा जो भाग आहे, याच्यामध्ये हे झाड खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. अच्छा. तुम्ही कोणतं आंतरपीक घेतलंय त्या महोगनी वृक्षामध्ये? याच्यामध्ये मी सुरुवातीला आपलं सोयाबीन घेतलं, त्याच्यानंतर मी चना घेतला, नंतर मी ते खाली ठेवलं, म्हणजे पाण्याचं मुबलकता नसल्यामुळे मी ते खाली ठेवलं. परत मी सोयाबीन घेतलं, परत चना घेतला. यावर्षी पण माझं तेच प्लॅनिंग आहे. अच्छा, म्हणजे आतापर्यंत त्या वृक्षाचं तुम्ही फक्त त्याला वाढवत आहात, अजून त्यापासून उत्पन्न मिळायचं आहे. साधारणतः तुमच्या अभ्यासाप्रमाणे, तुम्ही ज्याप्रमाणे अभ्यास केलेला आहे या महोगनी वृक्षाचा, काय फायदे सांगता येईल महोगनी लागवडीचे? महोगनी लागवडीचा सर्वात महत्त्वाचा एक फायदा आहे की त्याला आपलं जे क्षेत्र आहे
1 एकरचं जे 40 गुंठ्याचं क्षेत्र आहे त्याच्यामधलं आपण फक्त 10 गुंठे जागा व्याप्त करत आहे. म्हणजे आपल्याला कसं जे क्षेत्र आहे अल्पभूधारक शेतकरी आहोत आपण, त्यामुळं आपल्या शेतातला जास्त भाग इन्व्हेस्ट झाला नाही पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा आपला उद्देश असायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने हे काय होते, सरळ वाढत असल्यामुळं जास्तीत जास्त 1/1चं डिस्टन्स घेते, बाकीचं पूर्ण क्षेत्र आपल्याला वापरायला भेटते. त्यामुळं जे मिडल टर्मचं बेनिफिट आपल्याला भेटणार आहे 4थ्या वर्षानंतर ते तर आपल्याला सुरुवात होईल, परंतु आपला आंतरपीक स्टॉप होत नाही, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे. परत याच्यामध्ये आपण इझिली आपल्या ट्रॅक्टरद्वारे किंवा बैलाद्वारे चांगल्या पद्धतीनं मशागत करू शकतो. म्हणजे जे ब्रँचेस करत नसल्यामुळं खाली सावली पडत नाही आणि तो साधारणतः 6 वर्ष चांगल्या पद्धतीनं आपण उत्पन्न घेऊ शकतो. 6 वर्षापर्यंत. 6 वर्षापर्यंत. त्यानंतरचे काय प्लॅन? 4थ्या वर्षापासून जे उत्पन्न, आता माझा जो विचार आहे, माझा 1 एकरमध्ये जास्तीत जास्त 40,000 रुपये उत्पन्न होते नॉर्मली. आणि मी विचार केला की 40,000 रुपये जर उत्पन्न होतच नाही 1 एकरामध्ये, तर मला हाच रेशो मेंटेन राहील किंवा प्लस एक 5-10% वाढत जाईल दरवर्षी. तर मी विचार केला 15 वर्षामध्ये मला चांगल्यात चांगलं जास्तीत जास्त एक 15 ते 20 लाखापर्यंत उत्पन्न भेटेल, खूप चांगल्या पद्धतीने मी मेहनत केली तर. आणि त्याच्यासोबत खर्च पण इन्क्लूड होतो. पण 4थ्या वर्षानंतर मला जर कार्बन क्रेडिटच्या अंतर्गत एक 30 ते 50,000पर्यंत उत्पन्न सुरू झालं, माझे चांगल्या पद्धतीने झाड वाढले आणि जो मी अभ्यास केलेला आहे कार्बन क्रेडिटचा त्यानुसार, जर मला 30,000 ते 50,000 उत्पन्न काही मेहनत न करता फक्त मी झाडाचं जोपासना केली आणि ते उत्पन्न जर मला भेटत राहिलं, तर माझं तितका वेळ मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये देऊ शकतो. बरोबर. किंवा मग शेती क्षेत्रामध्ये मी चांगला अभ्यास करू शकतो, असं माझं. म्हणजे जेवढी मेहनत करून आपण तेवढं उत्पन्न घेणार आहोत, तितकं उत्पन्न 4थ्या वर्षी मला सुरू होईल. परत 6व्या वर्षापासून याला फळं लागतात, मोहगनीला, त्याला स्काय फ्रूट म्हणतो आपण. त्या फळाचा औषधी गुणधर्म खूप चांगल्या पद्धतीने आहे. जसं त्याच्यापासून खोकला, संधिवात, त्याच्यानंतर शुगरची खूप चांगल्या पद्धतीने फार्मा इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जाते. त्याचं पण खूप चांगलं उत्पन्न मला 6व्या वर्षापासून भेटेल. त्याचे फळं मी पाहिले, त्याचे मोठे मोठे झाडं पाहिले आणि मी असा विचार केला की मला 6व्या वर्षापासून जर साधारणतः कार्बन क्रेडिट आणि फळाचं 1,00,000 रुपये जरी उत्पन्न भेटत असेल तर मी चांगल्या पद्धतीने शेती करतो, असं मी विचार केला. आणि सर, महोगनी हा उंच वाढणारा वृक्ष आहे, म्हणजे सागासारखाच उंच वाढतो तो, तर मग त्याचं लाकूड पण मिळणार. मग या लाकडाचा उपयोग काय? या लाकडाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे पाण्यामध्ये सस्टेनेबिलिटी. म्हणजे पाण्यामध्ये जास्तीत जास्त सस्टेन करण्याची ताकद या लाकडामध्ये आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणात जिथं जिथं पाण्याचा उपयोग होतो, पाण्यामध्ये लाकडाचा उपयोग होतो, त्या ठिकाणी याला प्रिफर केलं जाते. जसं जहाज बांधणी आहे, त्यानंतर वुडन फ्लोरिंग आहे. आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये आता आपण जे टाईल्स वापरतो त्यामुळे आपल्या पायावर त्याचे दुष्परिणाम होत आहे. तर वुडन फ्लोरिंगमध्ये जर याचा वापर खूप चांगल्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे आपल्याला खूप चांगले भाव भेटेल. तर मी याचा अभ्यास केला होता की ओडिशा गव्हर्नमेंटचं स्वतःचं एक मार्केट आहे. तर आशिषजी, आज आपण इथे आलात आणि तुम्ही जी महोगनी वृक्ष लागवड केली त्याबद्दल अगदी सविस्तर अशी माहिती सांगितली. महोगनी वृक्ष लागवडीचे तुम्ही फायदे सांगितले, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मॅडम. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत. वनशेतीमध्ये मोहोगनी वृक्ष लागवड करणारे शेतकरी आशिष भाऊरावजी राऊत, मुक्काम पोस्ट आसेगाव देवी यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान याप्रमाणे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: बीड या ठिकाणी 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. अकोला या ठिकाणी 11.3, अमरावती या ठिकाणी 8.7, बुलढाणा येथे 14 अंश सेल्सिअस, ब्रह्मपूर या ठिकाणी 10.1 अंश सेल्सिअस, चंद्रपूर या ठिकाणी 11.4 अंश सेल्सिअस, गोंदिया येथे 8.2 अंश सेल्सिअस, नागपूर या ठिकाणी 8.5 अंश सेल्सिअस, वाशिम येथे 10.6 अंश सेल्सिअस, वर्धा या ठिकाणी 9.6 अंश सेल्सिअस, तर यवतमाळ या ठिकाणी 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे 8.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असे पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर श्रोते हो, हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज, आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. श्रोते हो, वेळ झाली आहे ग्रामायण या कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रजा. नमस्कार.